जय वंदे मातरम वंदे मातरम। नमस्कार। आज दिनांक 22 जून 2025 रोजी आपल्या गावामध्ये आईसाठी एक झाड हा अत्यंत संवेदनशील उपक्रम राबवण्यात येत आहे। हा उपक्रम सेवाभावी संस्था या अंतर्गत राबवण्यात येत आहे। आजवर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईने खूप काही केलेलं असते, पण आपण आईसाठी कधीच काही करत नाही। तर हा अत्यंत संवेदनशील उपक्रम आज त्यासाठी राबवण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत जवळजवळ 95 पेक्षा जास्त झाडे आज लावण्यात येत आहेत। या झाडांमध्ये जसे की फळांची झाडे, सफरचंद, चिक्कू, पेरू, बाबू आणि आवळा अशी बरीच झाडे लावण्यात येत आहेत। तर या उपक्रमासाठी सर्व गावातील पुढारी मंडळी, सरपंच, उपसरपंच असतील यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिलेले आहे। या कार्यक्रमासाठी गावातून म्हणजे 200 किंवा 500 अशी वर्गणी देण्यात आली आहे। तसेच परगावातून ही वर्गणी जमा केलेली आहे। हा उपक्रम अत्यंत संवेदनशील असल्यामुळे याची जागृती करण्यात येत आहे। थँक्यू। एक झाड आईसाठी, एक झाड आईसाठी, एक झाड आईसाठी। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम। नमस्कार। साधमानुषी सेवाभावी संस्था गोटखिंडी, ग्रामपंचायत गोटखिंडी आणि गोटखिंडी गावचे सर्व समस्त नागरिक या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबवत आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी यश आपणाला आलेलं आहे। यात सुरुवातीची आम्ही 2 वर्षे थोडीशी संतोषगिरी डोंगर, मल्लिकार्जुन डोंगरावर लावण्याचा प्रयत्न केला, पण ती सगळी जंगली झाडं होती। पण या ठिकाणी आपण गेल्या वर्षीपासून पॅटर्न बदललेला आहे। सगळ्या प्रकारची, विविध प्रकारची फळझाडं इथं लावायचा उपक्रम आपण हाती घेत आहोत। आपणा सगळ्यांचं सहकार्य आम्हाला सतत लाभलेलं आहे आणि इथून पुढेही आपल्याकडून लाभेल अशी मला अपेक्षा आहे। त्याचप्रकारे गावात ह्या संस्थेनं केलेल्या कामाचं बऱ्याच लोकांनी कौतुक पण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सहकार्य करत आहेत। बेशक ते 200 असून देत, 100 असून देत, 500 असून देत, 200 असून देत, काही असून दे, रकमेला इथं किंमत कमी आहे, पण आपली उपस्थिती आणि आपलं सहकार्य, आपली संवेदनशीलता ही जरुरी आहे आणि ते आम्हाला सतत मिळत आहे। याबद्दल मी आपणा सर्वांचं संस्थेच्या वतीनं कौतुक करतो। धन्यवाद। भाऊने सगळ्यांचं स्वागत केलंय। खरं तर एक महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं राबतोय। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वमान्य सरपंच असतील, भाऊ असतील, सगळीच ज्येष्ठ मंडळी असतील, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी असतील, या संस्थेचे शिक्षक असतील, इथल्या शाळेतले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील, सर्व मंडळी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, खरं तर आज आगळा वेगळा महाराष्ट्रामध्ये उपक्रम राबतोय। एक झाड आईसाठी आजच मुंडे मॅडमने आज नवीन डिक्लेअर जाहीर केलेलं आहे की आपल्याला एक पर्यावरणपूरक असं गाव तयार करावं आणि त्याच्या वेगळ्या गटाने आहेत त्या पद्धतीनं मार्क देऊन तशा गावाला बक्षीस देण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे। माझं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीने यामध्ये अधिक सक्रिय भाग घ्यावा। खूप वेगळा आणि महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा आपल्याला सगळ्याला आम्हाला अनुभव आलेला आहे ना। अनुभव अशा पद्धतीचा आहे, भाऊ जसं म्हटलं तसं कुणाला 200 रुपये, कुणालाही आम्ही तसं थेट मागितलं आहे। आपापल्या परीनं आपल्या आईच्या प्रेमापोटी, म्हणजे जो जिवंत असली तर त्या आईच्या प्रेमापोटी असेल, जी मयत झाली असले तर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, पण आणि मातृभूमी असेल त्या मातृभूमीसाठी असेल, अशा तळमळीनं माणसाने आम्हाला आज आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही, पण रात्री 10-10:30 वाजता एका व्यक्तीचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पैसे किती हवे आहेत। मी त्यांना सांगितलं की लोकांनी मला एवढं भरभरून पैसे दिलेले आहेत की आज मला आता पुन्हा पैशाची आज गरज नाही, इतक्या पैशाचे लोकांनी या पद्धतीनं दिलेले आहेत। आता मी खरं तर आत्ताच सांगितलं तसं विजय आनंदराव थोरात या आमच्या भगिनींनी पण आपल्याला 1000 रुपये दिलेले आहेत। म्हणजे आम्हाला खूप लोकांनी पैसे दिलेत, झाडं जगवण्याची ग्वाही घेतलेली आहे आणि एक नवा इतिहास या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी घडलेला आहे की गेल्या वर्षी सुद्धा 200 झाडं जगवताना सगळ्यांनी आपापल्या परीनं योगदान दिलं होतं। काही गोष्टीचं मला आश्चर्य वाटेल मॅडम की एका व्यक्तीनं आबा आमचे चालले ते भीमराव आबा मोरे आबा
जाता किस्सा घडलेला सांगतो. आणि तिथनं जाताना त्या घरापूर्ण कुठं चाललाय आबा, कुठे गेला होता, तर त्यांनी सांगितलं काय नाही, झाडं लावायच्या मीटिंगला गेलो होतो. एक सामान्य कुटुंबातली अल्पशिक्षित असलेली महिला, तर ते झाड लावायचं असेल तर त्याला कसली झाडं, त्यांनी सगळा इतिवृत्तांत सांगितला. ती म्हटली मी माझं पैसे देतो. घरात गेली आणि घरातला डबा बघितला तर डब्यात पैसे नव्हते. बाहेर आले आणि बाहेर त्या आबांना सांगितले की आबा मी 2 दिवस कामाला गेलो नाही, पण मी कामासनं आलो की 2 दिवसानं तुमचे पैसे देतो. आबांनी सांगितलं की 200 रुपये तुमचे मी घालतो, पण तुम्ही पैसे देण्याची गरज नाही. ती महिला म्हटली नाही, माझ्या आईसाठी पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या आईच्या प्रेमापोटी वाटेल त्याची किंमत मोजायला लागली तर हरकत नाही. 2 दिवस कामाला जाईन, पण 500 रुपये देईन. 200 नव्हे 500 रुपये देतो. हा गोठखिंडीतला घडलेला इतिहास आहे. एक शब्दही मी खोटा बोलत नाही. अशा पद्धतीने देणाऱ्या दातृत्वान माणसांची खूप मोठी फौज आहे. काल 2 दिवसापूर्वी मी सरांना सांगितलं की हस्ताक्षर सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातलं शाळेचा बाह्य अंग आम्ही करण्याची जबाबदारी सगळे गाव म्हणून घेईल. सगळी मंडळी ही तर असलेली उपस्थित घेतील, कोण मी एकटा नव्हे, आपण सगळी जण. आणि अंतरंग तुम्ही शाळेतला बदलून टाका. या गावातल्या असलेल्या 18 पगड जातीच्या बहुजनांच्या पोरांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, असं मी आपल्याला या नम्रपणानं नमूद करतो. जे लागेल ते आम्ही सगळे सहकार्य करतो. मला दुसरा फोन आला काल की तुम्ही सांगा की शाळेला काय पाहिजे आणि किती रकमेचं पाहिजे, तेवढी रक्कम माझ्याकडं आत्ता घेऊन जावा. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं 1000, 2000, 5000, 10000 किती रुपयाचं? तुम्ही म्हणले अजून तुम्ही बोलताय, अजून बोला. मी म्हटलं 20000, म्हटले नाही अजून बोला. मी म्हटलं 25000, म्हटलं अजून बोला. म्हटलं 40000, म्हटले अजून बोला. अरे हा काय इतिहास आहे? या गावातल्या असलेल्या पोरांच्या बहुजनांच्या शाळा शिकलेल्या पोरांच्या 18 पगड जातींच्या ज्ञानाचा ज्ञानामृत पाजण्यासाठी वाटेल ती देण्याची किंमत तयारी आहे. आता जबाबदारी आपली शिक्षण म्हणून तुमच्या सगळ्या मंडळींची आहे. आणि तुम्ही हे गुणवत्तापूर्ण शिक्षण करा. आणि कुठल्या या गावातल्या भरून जाणाऱ्या बाहेर शाळेत जाणाऱ्या पोरांच्या गाड्या सगळ्या थांबल्या पाहिजेत. आणि 18 पगड जातीच्या पोरांनी शाळा कशी पूर्वी आमच्या काळात जशी बहरलेली होती अशी बहरलेली करा. आणि गुणवत्ता यादीत आपल्या गावातली पोरं चमकतील असं करा. लागेल ती सगळी मदत आम्ही सगळी गाववाली, मी एकटा म्हणत नाही, ती सगळी मंडळी, आम्ही गाव हेच मंदिर आहे आणि गावातली पोरं हेच परमेश्वर आहेत. आणि याच परमेश्वरासाठी लागेल तेवढी मदत ही सगळी मंडळी करतील. पण जबाबदारी आता मात्र शिक्षक तुम्हा सगळ्या मंडळींची आहे आणि ती निश्चितपणानं पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा पेंटरांची काल एक गंमतच, आम्ही या सगळ्या झाडांच्या नेम प्लेट करायला सांगितलं. आणि शाकीर तांबोळी नावाचे इस्लामपूरचे एक पेंटर आहेत, त्यांना मी म्हटलं आमच्या तात्काळ आम्हाला ते पाहिजेत. त्यांनी म्हटले किती वेळात पाहिजेत? म्हणजे मी म्हटलं उद्या देऊ का? म्हटलं उद्या नाही, उद्या तर आमची झाडं लावायची आहेत. त्या माणसानं सांगितलं सगळ्या पाट्या तयार केल्या, मला बोलवलं. मी म्हटलं पैसे किती झाले? ते म्हटले पैसे कसले देत आहे? ज्या गावातले सगळे आपल्या आईच्यासाठी जर तुम्ही एवढं सगळं करत असतील तर ती मात्र उमी आणि त्या करणाऱ्या सगळ्या माणसाला माझं एवढंच योगदान माझ्या पण आईसाठी म्हणून ह्या सगळ्या पाट्या मी तिथं त्यांना देतोय. आणि 1 रुपया त्या माणसाने घेतला नाही. मला तर त्याच्या निश्चितपणाने या सगळ्यांचं कौतुक आभार व्यक्त करतो. आपणही सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा खास करून नव्यानं सोसायटी चेअरमन झालेल्या विजय आनंदराव थोरात मॅडम यांनी आपल्यासाठी 1000 रुपये त्यांनी भाऊंच्या स्मरणात आणि त्यांच्या आईच्या स्मरणात दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण सोय केलेली आहे, खड्डे काढले, ठिबक सिंचन केलेलं आहे, माती भरलेली आहे. आपण फक्त तिथं झाडं ज्या त्या ठिकाणी लावायची व्यवस्था सगळी नेऊन ठेवतोय. आपल्या शुभास्ते सगळ्यांनी लावावं. आणि पुन्हा एकदा आपण सगळीजण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. काशीनाथ नांगरे तुमची सगळी फौज इथं घेऊन आल्याबद्दल तुमचं कायमच आभार. तुम्ही ह्यातलं ग्रुपमधलं अधिक आहे, तर मनापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि मी माझं 2 शब्द मनोगत थांबवतो. जय जय. कोण बोलणार आहे का? तुमच्याकडे कोण बोलणार असलं बोला. बोला बोला, कोणतरी बोला. कोळेकर मॅडम बोला. मॅडम बोला, 2 शब्द बोला. काय आता सगळ्यांनी नाव सांगितले म्हणजे यायलाच पाहिजे. इकडे आडेल घ्या, आडेल मी झाड आहे आडांची दिशा इकडे घ्या बाजूला. मग राहायचं नाही, इकडे इकडे या बाजूला, त्या बाजूला मोकळ्या जागेत झाडापासून फोटो तुटतं. आज आपल्या गोटखिंडी गावामध्ये साध माणुसकीचा या चळवळीच्या माध्यमातून म्हणजे नेहमीच अभिनव अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आपल्या गावामध्ये राबवले जातात. आणि ते इतके वाखाणण्याजोगे असतात की सगळ्या तालुक्यामध्ये मी ज्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या स्टाफ मेंबरबरोबर चर्चा करते तेव्हा ते विषय जे असतात त्या विषयावर चर्चा केलेली असते. ते खरोखर अत्यंत अभिनव अशा प्रकारचे उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले जातात. आत्ताच थोरात साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की
बाहेर जाणारी सगळी मुलं थांबली पाहिजेत आणि आपल्या काळामध्ये जशा पद्धतीने शाळा बहरलेली होती तशा पद्धतीने शाळा बहरली पाहिजे ही अपेक्षा काही चुकीची नाही. तशा पद्धतीचे सगळे प्रयत्न जे आहेत आता काय झालेलं आहे, एक अकॅडमीची संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या अकॅडमीचे संस्कृतीचे बळी पडणारी आपले म्हणजे पाल्य सुद्धा त्याची बळी पडत आहेत. त्याच्या अनेक उदाहरणं या 4-5 दिवसामध्ये आपण बघतोय आणि हे सगळं रोखायचं असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, आपल्या गावापासून सुरुवात केली पाहिजे. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आपण त्या या ठिकाणी राबवू शकतो. आपल्या या साध माणुसकीची ही चळवळ आहे, याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन जो आहे ते आपल्या गावामध्ये तशा पद्धतीचा एक उपक्रम या ठिकाणी राबवलं पाहिजे. म्हणजे स्मशानामध्ये जसे नरेंद्र दाभोळकर वगैरे जाऊन उपक्रम राबवत होते तशा पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना असतात ज्या लौकिक पातळीवरच्या नसतात त्या संकल्पना ज्या असतात त्या कुठेतरी आपण त्यांना फाटा देऊन आपण लौकिक पातळीवर जगण्याची उमेद आपल्या गावकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करून एक जनजागृती घडवण्याचा एक उपक्रम आपण आपल्या गावामध्ये राबवूया. अशा प्रकारच्या सगळ्याच उपक्रमांना माझे पती कैलास कोळेकर असतील किंवा मी असेल यांचा नेहमीच सपोर्ट असतो आणि आमचा सहभागी आम्ही यामध्ये निश्चित 100% सहभाग या ठिकाणी नोंदवतो. अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि अशा उपक्रमांच्यासाठी शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानून मी माझं मनोगत थांबतो. शाळेच्या वतीनं हा मराठी शाळेच्या वतीनं सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांचं खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद, सगळ्यांचं स्वागत. शाळेच्या वतीनं मी एवढंच सांगतो की शाळेला एक सुरुवातीला आपण गुणवत्ता ही लांब गोष्ट आहे. सध्या सुरुवातीला आमचा फोकस आहे शिस्त. शाळेला एक चांगल्या प्रकारची शिस्त लावूया आणि सर्वांगीण विकास. साहेबांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षा, पण माझं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा एक चांगला नागरिक, स्पर्धा परीक्षेवरती फक्त फोकस नाही तर एक चांगला नागरिक. शिक्षण हे शाळेत होतं हा एक गैरसमज आहे आपला आणि त्यामुळे आपण पुस्तकावर खूप भर दिलाय. तर शिक्षण हे समाजात न होतं. आपली ग्रामसभा कशी होते हे पण मुलांना अनुभव दिला पाहिजे. पर्यावरणावरती गाव कसं काम करतं याच्यातूनही ही मुलं शिकतात. शाळेच्या बाहेर खूप शिकतो आपण. औपचारिक शिक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे. शाळेत खूप थोडं शिक्षण होतं. आपण जे बाहेर शिकतो ना ते जीवनात खूप उपयोगी असतं. तर अध्यात्म हा पाया ठेवून आपण मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. आणि साहेब म्हणाले की इको फ्रेंडली, तर ही शाळा आपल्याला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इको फ्रेंडली शाळा, ग्रीन शाळा, प्लास्टिक फ्री शाळा. म्हणजे आपली जी लाईट आहे, मी सगळ्यांना आता सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की सोलरवर पूर्ण लाईट होईल आपल्या शाळेची. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. पण लाईट बिल भरायला लागणार. इथून पुढं जे साहेब इथं जे बांधकाम होईल या परिसरात ते प्रत्येक बांधकाम इको फ्रेंडली करायचं. असे आर्किटेक्चर शोधू आपण. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो. पर्यावरण पूरकच बिल्डिंग बांधायची इथून पुढे. आता हे आहे, याला आपण काय करता येईल ते करू. आणि इथून पुढे जे जे बांधकाम होईल एक प्लॅन तयार करायचा आणि त्या प्लॅननुसार 10 वर्षाचा 20 वर्षाचा इको फ्रेंडली बिल्डिंग, पाणी सगळं इथल्या इथंच मुरेल याच्यासाठी काय शोषखड्डे असतील आणि फुलझाडं, फळझाडं, पर्यावरणामध्ये मुलं शिकतील. आणि या मुलांना जो आवश्यक पुस्तकं आहेत साहेब, या मुलांना जे संस्कार घडवतील अशी कथेची पुस्तकं असतील त्याची आपण यादी तयार करू. ती आपल्याला दान म्हणून ओपन वाचनालय असेल, असं एक वाचनालय म्हणजे वाचन संस्कृती, खेळ संस्कृती आपल्याला तयार करायचं आहे. खेळाशिवाय मानसिक, भावनिक, सामाजिक विकासच शक्य नाही. पुस्तकी शिक्षणातून ते शक्य नाही. आणि मुलांनी खेळलंच पाहिजे, मातीत खेळलंच पाहिजे. तर आपले जे देशी खेळ आहेत ते विदेशी खेळापेक्षा त्याला खूप साहित्य लागतं, खूप इन्व्हेस्टमेंट लागतं. देशी खेळ आहे, मातीतले खेळ आहेत, ती संस्कृती आपल्याला गावामध्ये, वाचन संस्कृती, खेळ संस्कृती. आणि सगळ्यात महत्त्वाचं भावनिक विकास हा कलेनं होतो. कला जीवनात नसेल तर आनंद नाही, रस नाही. कलेकडे आपण पूर्ण दुर्लक्ष केले पुस्तकी शिक्षणासाठी. तर कलात्मक विकास, मग शाळेमध्ये कोणी सूरपेटी येऊन शिकवली, थोडंसं गायन शिकवलं तर त्याची मदत आपण घेऊया. वारकरी संप्रदाय आहे. तर ह्या सगळ्यांनी मिळून सर्वांगीण विकासासाठी आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो. आणि एक संख्यात्मक वाढ याच्यापेक्षा गुणात्मक वाढीसाठी आपण सगळ्यांनी झटूया. आणि हे
शाळेसाठी गाव हा कन्सेप्ट मी जे आता सांगतो ते शाळेसाठी गाव, गावासाठी शाळा, हे आपण जे भिंत निर्माण झाली आहे शाळा आणि गाव, तर ती तुटून पाडूया आणि तोडून टाकूया आणि एक मस्त वातावरण, सकारात्मक वातावरण, कुठल्याही प्रकारच्या शिक्षकी दडपणात असतं कामा नये, विद्यार्थी असतं कामा नये आणि पालक, एक निकोप निर्मळ निरागस वातावरणामध्ये सगळ्यांचा विकास होईल, भौतिक आणि आध्यात्मिक, मानसिक, सामाजिक अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला बोलायची संधी दिली आणि तुम्ही इतकं छान याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याच्याबद्दल पण खूप खूप आभार. एक झाड आईसाठी, एक झाड आईसाठी, एक झाड आईसाठी. भारत माता की जय. भारत